नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण सगळ्यांच्या आवडीचे कुरकुरीत आणि आतून पोकळ साबुदाणे वडे बघणार आहोत। त्यासाठी परफेक्ट प्रमाण घ्यायला हवं। आता आपण अगदी व्यवस्थित प्रमाण बघूया। आधी इथे मी 1.5 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। भिजवलेला साबुदाणा मोजायचा आहे, कारण जेवढा साबुदाणा आपण भिजवू त्याच्यात दुप्पट फुलून होतो, त्यामुळे भिजवलेला साबुदाणा मोजून घ्या। 1.5 वाटी साबुदाण्यासाठी इथं अर्धी वाटी उकडलेला बटाटा घ्यायचा आहे। हे प्रमाण जर तुम्ही परफेक्ट घेतलं तर साबुदाणा वडे अजिबात तेल पीत नाही। पाव वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, तुम्ही अर्धी वाटी ही घेऊ शकता आवडीप्रमाणे। आलं मिरचीचा ठेचा घेऊया आणि त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे हे सगळं। आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतलेले। सैंधव मीठ सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी इथं साधं पांढरं मीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा साखर टाकायची आहे। आणि आता काय करायचं की हे सगळं मिश्रण साबुदाणा पंक्चर होईल या पद्धतीनं आपण तो मॅश करून घेणार आहोत। हे साबुदाणे पाणी पिलेले असतात, त्यामुळे ते पंक्चर करणं गरजेचं असतं। त्यामुळे काय होतं की साबुदाणाचे वडे तेलात सोडल्यानंतर ते फुटत नाहीत आणि अंगावर उडत नाहीत। त्यामुळे आधी हे सगळं व्यवस्थित मॅश करून घेऊया। यातलं पाणी सैल झालं पाहिजे, मोकळं झालं पाहिजे, या पद्धतीनं साबुदाणा आपल्याला पंक्चर करून घ्यायचा आहे। हे सगळं व्यवस्थित मिश्रण आपण एकत्र करून घेऊया। साबुदाण्याचा व्यवस्थित गोळा झाला की वडे सुद्धा पातळ थापता येतात आणि त्यामुळे ते कुरकुरीत बनतात आणि आतून पोकळ बनतात। या सगळ्या सूचना तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणेच साबुदाणा वडे बनवायला घ्या। बटाट्याचं प्रमाण जर जास्त झालं तर वडे तेल जास्त पितात, त्यामुळे बटाटा तुम्ही जपूनच घ्या। ज्या प्रमाणात सांगितलंय तेवढ्याच प्रमाणात घ्या। जेवढा साबुदाणा आपण घेऊ त्याच्या निम्म प्रमाण बटाट्याचं असायला पाहिजे। आता हे सगळं व्यवस्थित मॅश करून झालंय। आता आपण हातांनी थोडा वेळ याला मळून घेणार आहोत। ही सगळी प्रोसेस आपण 5 ते 6 मिनिटं करून घेतली की वडे छान अलवार आणि खुसखुशीत बनतात। आता हे सगळं मिश्रण मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। हे बघा, आता हे मिश्रण व्यवस्थित चिकटसर लागते हाताला। आपण जर अंदाजे बटाटा घेतला उकडून तर वडे जास्त तेल पितात आणि मग ते लिबलिबीत बनतात। या पद्धतीने वडे करून बघा, ते अतिशय खुसखुशीत होतात आणि कितीही वेळ ठेवले तरी ते तसेच कुरकुरीत राहतात। आता गोळा झालेला आहे, पण हा मळून आता ठेवायचा नाही खूप वेळ, लगेचच आपण तेलात तळून घेणार आहोत। एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे। वडा तेलात सोडताना गॅस मोठा करा। गॅस जर तुम्ही लो मीडियम केला तर वडे तेल जास्त पिणार। चेक करूया। या पद्धतीनं बनवलेले वडे अजिबात तेलात फुटत नाही। आता हळूवारपणे आपण पातळसर थापून घेतलेले वडे तेलात सोडूया। या वड्यांना थोडा भाजायला वेळ द्या, लगेचच ते उलट पुलट करत राहू नका। थोडा वेळ याला भाजल्यानंतर मगच ते उलटवायचे आहेत। हा बघा, छोटासा गोळा सुद्धा चांगला फुगून आलेला आहे वरती।
उपवासाचे बरेच पदार्थ आपण यापुढे बघणार आहोत। तुम्हाला जर रेसिपीज आवडत असल्या तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करत राहा आणि कमेंट करायला विसरू नका। आता हळूवारपणे वडे उलटवून घ्यायचे। एकही वडा तेलात फुटत नाही, कारण आपण साबुदाणा व्यवस्थित मळून घेतलेला आहे। शेंगदाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर वडे खूपच कडक होतात, त्यामुळे सांगितलेल्या प्रमाणातच तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाका। अतिशय टेस्टी आणि खमंग वडे तयार होतात। आता हळूवारपणे उलटवून घेऊया। दही फेटून घ्यायचे आणि त्यात साखर टाकायची। त्यावर तुम्ही मिरची पावडर भुरभुरू शकता, काळं मीठ टाकू शकता आणि अशा पद्धतीनं सर्व केलेले वडे खूपच टेस्टी लागतात। सोनेरी रंगावर भाजून घ्या वडे, म्हणजे ते जास्त वेळ कुरकुरीत राहतील। हे बघा झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी रेसिपी सफर चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। इथं मी एक वडा तोडून दाखवतेय, बघा आतून खूप छान पोकळ झालेला आहे। पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि चविष्ट रेसिपीसह। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।